हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात सगळे? मस्त मजेतच असते. आज सकाळी सकाळी घेतलेले आहे मस्त असे 10 किलोचे वेफर्स बनवायला. तर तुम्हाला मी पुढे दाखवते. बाहेर पण अजून अंधारच आहे. हे बघा, अजून बाहेर पण अंधारच आहे. हे बघा, इथे टाकलेले आहे मी वेफर्स पाण्यामध्ये आणि इकडे काढून ठेवलेले आहे थोडेसे पाण्यातून. बघा, शिजलेला वेफर्स काढून ठेवलेला आहे आणि इकडे हा दुसरा टाकलेला आहे. त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ. बघा, अजून अंधारच आहे. तर साडी टाकलेली आहे, तुम्हाला मी पुढे दाखवते. हे बघा, साडी टाकून घेतलेली आहे आणि इकडे कढई आणली. आता वेफर्स टाकून घेऊ. अजून सूर्य पण उजडलेला नाही, अंधारच आहे. तर इथे ना वैष्णवीला झोपेतनं उठून आणलेला आहे मी वेफर्स टाकण्यासाठी. तर एका साईडने ती टाकत आहे आणि दुसऱ्या साईडने मी टाकते. तर तोपर्यंत दुसरं वेफर शिजत आहेत. हे बघा, हे साबुदाण्याचे पोळी पापड आहे त्या दिवशी केलेले. तर मस्त वाळलेले पण आहे. आता डब्यात भरून ठेवू. आणि दुसरे जे बटाट्याचे वेफर्स टाकले होते पाण्यामध्ये ते पण शिजलेले आहे. ते पण काढून आता बाहेर घेतलेले आहे आणि बाहेर पण दुसरे शिजून झालेले आहे. वैष्णवी टाकते. तर एका साडीवर भरून झालेले आहे वेफर्स. तर दुसरी साडी पण टाकलेली आहे आणि सूर्य पण उजडलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, दुसऱ्या साडीवर पण टाकत आहे. तर हा व्हिडिओ 10-15 दिवसाचा तरी आहे, कारण की कामामुळे एडिटिंग करण्यासाठी वेळ नाही मिळाला. हे तुम्ही पाहू शकताय, सगळे वेफर्स टाकून झालेले आहे. आता थोडे वाळले की मग त्याच्यावर वरती साडी टाकून देऊ. आता वेफर्स झाले तर आमच्या घरामध्ये रोज वेफर्स राहीन. 15 दिवस तळायचे, खायचे. वैष्णवीचं काम आहे हे. तर वेफर्सचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर इथंच व्हिडिओ एंड करत आहे.